नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज आहे 18 मार्च 2025 आणि आज जे आहे आपण खरीप 2025चं जी सुरुवात आहे ती आजपासून आपण केलेली आहे. ही पाहू शकता आपल्या शेतामध्ये जी आहे ही पेरणी झालेली आहे. जर त्या वर्षी आपण नांगरटच करतो, पलटी फाळच नांगर वापरतो आपण, पण यावर्षी आता तिरीचा वापर केलेला आहे आपण, जे की आमच्या भागामध्ये प्रचलित आहे. 1 वर्ष नांगरट आणि 2 वर्ष तिरी. तर हा प्रकार तिरीचा झालेला आहे. आताच ट्रॅक्टर गेल्यामुळं हे बघू शकता मित्रांनो. तर आज मी तुम्हाला हे जी उन्हाळी मशागत आहे ही का गरजेची आहे याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे मित्रांनो. तर हे करण्याचे फायदे भरपूर आहेत. जसं की तुम्ही आता इथं पाहू शकता मित्रांनो, ही आहे गोगलगाय. ही गोगलगाय सुप्तावस्थेत गेलेली आहे सध्या. तर या स्टेजमध्ये ही काहीच सध्या ॲक्टिव्ह नाही. पण ज्या वेळेला याला फेवरेबल कंडिशन येईल, जसं की पाऊस पडेल किंवा याची जशी फेवरेबल कंडिशन असेल, त्यावेळेला ही गोगलगाय ॲक्टिव्ह होऊन पुन्हा ही मल्टिप्लिकेशन करून रिप्रोडक्शन करून ही तुमच्या पिकावरती, मेन क्रॉपवरती अटॅक करेल. आणि आमच्या भागामध्ये ह्या गोगलगाईचा भरपूर त्रास झालेला आहे 1-2 वर्षाखाली. तसंच जे ही पेस्ट आपले जे आळ्या, किडी ही जे आहेत हे पण अटॅक करतात. तर हे उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे करून घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो. जी नांगरट असेल किंवा मशागत जीही असेल, आता मी तिरी मारलो आहे, असं जमिनीचा फेरपालट होणं गरजेचं आहे मित्रांनो. खाल्ला थर वर आणि वरला थर खाली. यामुळे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, जी की जलधारण क्षमता वाढते. परत जे फंगस आहे ते फंगस एक्सपोज होतात आणि यावेळेला ऊन भरपूर असतं. आता इथून बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी फंगस आहे. तर आता हे जे आहे हे ढेकळूवर आले आणि आता हे डायरेक्ट सनलाईटला आल्यामुळं, उन्हाला आल्यामुळं या पिरियडमध्ये जे आहे